तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आलेलो आहे गावाला. बऱ्याच दिवसांनी गावाला आलोत. मे महिन्यानंतर आत्ता आलो गावाला. पहिला पाऊस वगैरे का पाहायला मिळाला नाही. जस्ट आता एका दिवसासाठी आलो आहे. आणि संडे आज. बघा पावसाचं वातावरण एकदम भारी वाटतंय. गावचा नजारा बघा. घर आमचा. सो बघूया आजच्या दिवसात काय काय करतोय ते. पाऊस वगैरे किती आहे, कसा आहे. गावी पावसात खूप मजा येते. बघा आमचं मंदिर बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही का. सो बघूया आज काय काय होतंय, काय काय करतोय आपण. त्या सगळ्या गोष्टी दाखवणार तुम्हाला. बघा रस्ता आमचा घराजवळ. इथून राईट घेतल्यावर खाली स्टॉप आहे. बघा नारळाचं झाड भारी आहे ना. हे बघा आमच्या इकडे ठीक आहे. तर बघूया काय काय करतोय आज आपण. पाऊस वगैरे पडला तर तेही दाखवतो मला. ठीक आहे चला तर बघ. तर मंडळी हे बघा आमचं शेत आहे, पण ते आम्ही केलेलं नाही. भात लावलेलं आहे याच्यामध्ये आणि ते करायला दिलेलं आहे. यावर्षी आम्ही काही शेती केलेली नाही, त्याच्यामुळं ते लावायला दिलं आहे कोणाला तरी. रवी दादाने बहुतेक लावलाय. तर असं भात लावलेलं आहे. पुढे बघूया. हे एक शेत आहे, खाली दोन आहेत तिथे. तिथे लावणी चालले मला वाटतं. दिसणार नाही तुम्हाला. इथून भात लावतात लोक. हे एक आहे शेत आमचं आणि ते खाली आहे. ते दोन्ही पण नाही करत आम्ही. खाली बघूया कसे मारतात. जास्त काही जवळ जाता नाही येणार त्यांच्या. इथूनच बघूया. ट्रॅक्टरने नांगरतात मला वाटतं, पॉवर टेलर. हे बघा नजारा. मस्त वातावरण आहे, सुंदर निसर्ग सौंदर्य. बघा नांगरणी. पॉवर टिलरने नांगरतात शेत. आता कोण बैल वगैरे जास्त वापरत नाही. आमचे बंधू आहेत जयेश गोटल. पाऊस आला. पाऊस आला आहे त्यामुळे आपण रिटर्न आलो आहे. छत्री नाही, असंच शेतावरती जवळच्या शेतावरती आलो होतो बघायला. पायात चप्पल पण नाही.
लय भारी वाटतं. गावाला जी पावसात जी मजा आहे ती कधीच नसते. पावसात खूप मजा येते गावाला. शेतीची कामं पूर्वी लोक नांगर वापरायचे, बैल असायची. आता पॉवर टेलर, ट्रॅक्टर म्हणतात त्याला, छोटासा, त्याने नांगरतात, फटाफट होऊन जातात. जसे बघा मित्रांनो, लिंबाचं झाड आहे आमच्या. लिंब काढताय पप्पा आहेत. मोठी लिंब होतं त्याच्यावर. हे बघा केवढे लिंब आहेत. इथे 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 जर खेचून बांधलं ना असं होईल तरी. पूर्ण फिरलेली एकदम. पाऊस मस्त वाटतंय. पावसाचं वातावरण एकदम. ढगाळ वातावरण झालेलं आहे. पाऊस पडेल बहुतेक. 2 दिवस भरपूर पाऊस पडतोय. आज थोडा कमी आहे. एक दिन दिवस घरात पडत होता ना पाऊस. आज म्हणजे खूपच कमी आहे. तिकडं मुंबईत पण होता. 3 दिवस सांगितले. हो. तर मंडळी हे बघा, आलूची पानं आहेत. पण याला आमच्याकडे आलू नाही म्हणत, तेरी म्हणतात. त्याला थोडी खाज असते आणि याच्या पानांची देठाची भाजी बनवतात. देठाला थोडी खाज असते. जी देठ आहे त्याला खाज असते. त्याच्यावरची साल काढायची आणि त्याची चिरून भाजी बनवायची. असं हा तेरीची भाजी एकदम टेस्टी लागते, छान असते. काजूमध्ये आहे घराच्या मागचा. हे बघा इथं पण आहे. इकडं काय बनवलं बघूया. भेंडी लावलेत, काकडी लावली वाटतं. काकडी की चिबडी काहीतरी असं, चिबूड काकडीच आहे मला वाटतं. आणि भेंडी
गावची भाजी, गावची भेंडी, जी गणपतीपर्यंत होतील खायला व्यवस्थितपणे. खाली बघूया काय आहे. काजूच आहे. मे महिन्यातला व्हिडिओ बघितला असेल काजूचं आपल्या. आत्ताचं बघा वातावरण इथलं पूर्ण हिरवगार दिसतंय. हे बघा परत तेरी, काही सफेद असतात काही लाल आहे. ते पानां आळू आळू असतात तसे दिसते. आळूची पानं थोडी वेगळी असतात. गावठी आळू आहे. आळूची वडी बनवत नाही ना, आणि त्याची भाजी बनवतात. पडवलाचा वेळ लावलेला आहे, मांडव घातलेला आहे. रताळीचा मांडा आहे. करिंदा खाता कनक कनक. अच्छा तर आलो आहे सकाळच्या काजूमध्ये, आणि वाऱ्यामुळे काल ढकलले होते, त्यांना बांधण्याचं काम चालू आहे. वारा खूप भरपूर असतो. वाऱ्यामुळे वाकडे झालेले सरळ जात आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एंड करायची वेळ इथे आलेली आहे. आज गावाला आलो होतो, आणि गावाला आल्यानंतर आजच्या दिवसात काय काय केलं थोडक्यात तुम्हाला दाखवलेलं आहे. गावाला भरपूर पाऊस पडतो, आता सुद्धा पाऊस आहे. घरी आलो, फ्रेश झालो, आणि आता व्हिडिओ एंड करूया आपण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला
आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.